स्वागत तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज चाललंय परेलला पूर्ण 1 वर्षानंतर आणि ब्लॉग पण 1 वर्षानंतरच येतोय. आणि लवकर येतोय मित्रांनो, लवकर ब्लॉग येतोय. माझ्यासोबत आहे गणेश, 365 दिवस आयुष आणि आदित्य. आणि चाललोय तर शूटसाठी चाललो आहे. आणि त्यात परेल वर्कशॉपचा अपडेट, गणसंकुलचा अपडेट. आणि तसाच आज एका नवीन मूर्तिकाराचा, जे नवीन नाही जुनाच मूर्तिकार आहे पण त्याचा फेस रिव्हील होणार आहे. ते नवीन फेस त्यांनी काढला आहे तो रिव्हील होणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेन. आणि तसंच अरुण दत्तेनी पण नवीन वर्कशॉप, ते नवीन जागेवर वर्कशॉप होतं आहे, हे सुद्धा दाखवणार आहे. तर चला भेटूया पुढे. बाय बाय. त्यांना पोचलो आणि आता जातोय पहिला गणसंकुलला. तिथून मग जाऊ थोडं बघू गणसंकुलला काय अपडेट. परेल वर्कशॉपला जाऊ आणि मग व्हिडिओ शूट डिटेल्स बघायला भेटणार आहेत. फुल राडा आणि काही नाही लोक पुढे आहेत, जरा पाठवून चालतं आहे. चला डायरेक्ट गणसंकुलमध्ये जाऊन भेटतो, दाखवतो काय अपडेट, कुठपर्यंत तयारी सुरू झाली ते. मित्रांनो गण्याने आमच्यासोबत स्कॅम केला आहे. 5 रुपयाच्या लिंबूच्या ज्यूससाठी त्यांनी लोअर परेलला उतरवलं आम्हाला आणि आता इथून चालत जायचं आहे. चला भेटतो गणसंकुलला जाऊन डायरेक्ट. शकता तयारी तर झाली आहे, 700 आहेत इकडे. आणि आज इकडे म्हणजेच शिवाई आर्ट्समध्ये एक नवीन फेस रिव्हील होणार आहे. टाकू वेळ भेट ते माहीत नाही बट होणार आहे बघा इकडे शिवाई आर्ट्समध्ये फेस रिव्हील. त्याची पण तयारी झाली आणि अशी काही मंडप वगैरे तर झालं आहे. अजून तरी सुरुवात नाही झाली कुठल्या मूर्ती वगैरे बनायची, पण होईल थोड्या वेळातच, थोड्या दिवसात बघीन तेव्हा पण परत येईन ना, म्हणजे येणं तर होईलच परत इकडे. बघतो कसं काय. ते पण काही तयारी आहे. पाठीवर निखिल खातूचं, म्हणजे निखिल खातूंचं वर्कशॉप होतं, त्याचंच हे म्हणजे हे आहे बॅक साईडला. त्यांच्या इकडे पण मूर्त्या बनणार आणि बॅक साईडने आता पुढे चाललं आहे. हे बघा पण इकडे नसतील, हे बघा हे असं सगळीची तयारी चालू आहे. म्हणजे लवकरात लवकर बाप्पा येऊ दे असं एकदम असं हे होतं इकडे बघून. इकडून नाही, इकडे फक्त मूर्तीवाल्यांनाच. तयारी तर चालू आहे. मंडप वगैरे झालेत सगळे, म्हणजे मंडळ आहेत ते मंडळ वगैरे येत आहेत, आपल्या मंडळाची मूर्ती बुक करत आहेत. बघू शकता तुम्ही. ह्यांचं काय माहिती कशा आलं. बघा मूर्तींसाठी 700 पुढे पण आहेत. म्हणजे सध्या तरी अजून मूर्ती वगैरे बनायला तर कुठली सुरुवात नाही झाली, फक्त 700 फेस वगैरे तेच सगळं ठेवलेलं आहे इकडे. मित्रांनो फायनल आता चाललो आहे परेल वर्कशॉपला. सुमितची वाट बघतो, सुमित आत्ता आला आहे जस्ट. गणसंकुलमध्ये आलं आहे पण तिथं अजून काय झालं नाही, फक्त मंडप वगैरे म्हणजे झालं आहे. आता बघतो परेल वर्कशॉपला कशी काय तयारी झाली आहे ते. आणि मग परेल वर्कशॉप फिरून झाल्यावर रील्स शूट करायचे आहेत, रील्स वगैरे शूट करू आणि मग तिथून घरी गेल्यावर परत हंडीची प्रॅक्टिस बघतो. हंडीची प्रॅक्टिस दाखवायला भेटली तर आज तुम्हाला ब्लॉगमध्ये हंडीची प्रॅक्टिससुद्धा दाखवतो. आणि विचार करतो आहे परत म्हणजे असं विचार करतो आहे की ब्लॉग काढत राहू पण कंटेंट भेटत नाही, काय कंटेंट काढू वगैरे, कारण मी जास्त फिरत वगैरे नाही, घरीच असतो. तर बघू आज तुम्हाला हंडीची प्रॅक्टिस पण दाखवतो आणि बघतो आता हंडीचे ब्लॉग्स टाकीन. आणि एक मित्र भेटला तिथे गेलेलं, तर त्याला अरुण दत्तेच्या वर्कशॉप बघायचं आहे, तर तो पण आता आमच्यासोबत जुळला, तर त्याला आता अरुण दत्तेचा वर्कशॉप दाखवतो आणि आम्ही पण बघतो. तर चला चालेल. फायनली कुठल्या परेल वर्कशॉपवर त्यात दाखवतो तुम्हाला परेल वर्कशॉपमध्ये काय तयारी झाली आहे. आणि आता परेल वर्कशॉपचा गेट मला आज शिरणार आहे, तर चला दाखवतो परेल वर्कशॉपमध्ये काय तयारी झाली आहे. आज तो परेल वर्कशॉपचा गेट आता चाललो आहे परेल वर्कशॉपमध्ये. चाललं आहे आता परेल वर्कशॉपमध्ये. इकडे पण सध्या तरी काही तयारी नाही झाली, पण पार्ट्स वगैरे आणि मंडप वगैरेची तयारी झाली आहे, ते तर चालूच होतं. आतनं चाललं छोटे बाप्पा आहेत आणि
बघू शकता इकडचं वातावरण परवली लोकसभेमधलं. आदित्य भाई आणि तर मित्रांनो परेल वर्कशॉपमध्ये आलो आहे आणि आता जातो अरुण दत्तेच्या नवीन वर्कशॉपमध्ये. त्याचं पूजन 28 तारखेला आहे. त्यामुळे असं जातो जरा बघायला. चला जाऊया. आणि रील्स काय अजून एक पण शूट केलेला आहे आणि 2 वाजले मला प्रॅक्टिसला जायचं. मित्रांनो आलो आहे अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपला. बघू शकता तुम्ही कृष्णल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते आणि समोर बघू शकता बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बनते आहे अजून. आणि असं काही आहे अरुण दत्ते यांचं वर्कशॉप आणि समोर बसलेलं अरुण दत्ते. मला वाटलं बघू शकता. अरुण दत्तेच्या वर्कशॉपमध्ये निघालो परेल. आता जातो आहे गणेश गल्लीला गेलेलो. तिथे एक रील शूट केली. त्याचा BTS टाकेन थोडासा. पण पहिला रील आल्याच्या नंतर म्हणजे माझा ब्लॉग तसा पण लेटच येणार आहे मला माहिती आहे. कारण का उद्या जाणार आहे साताराला. वर्षानंतर व्हिडिओ बनवतो आहे. तर आता चालू आहे लालबागच्या राजा तिथे. ते जाऊन दर्शन करणार. तिथे पण याच्या डोक्यात काही रील्स आयडिया आहेत. त्या रील्स बनवणार. तिथून मग चिंचपोकळी आहे ना तिथे परत रील्स बनवणार आणि मग तिथून मग घरी गेल्यानंतर बघू. जर जमलं तर हंडीची प्रॅक्टिस दाखवेन. जर नाही जमलं तर मग ब्लॉग एंड करेन. तर चला जाऊया आता लालबागच्या राजा तिथे जाऊन दर्शन घेऊया. आणि बघू शकता हाच तो रोड आता किती खाली खाली वाटतं आहे. आणि हेच जर तुम्ही आगमनाला किंवा विसर्जनाला आला तर इथे पाय ठेवायला पण जागा नसते. एवढी गर्दी असते. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल किती गर्दी असते ते. तर चला भेटूया लालबागच्या राजाचे जाऊन. लालबागच्या राजाचे झालं आणि जस्ट दर्शन केलं. ते पण दर्शन करून घ्या. जाऊया ट्रॉलीच्या इकडे. आणि हे आहे ते हनुमान मंदिर आणि इकडेच आणि पुढे आहे आपल्या लालबागच्या राजाची ट्रॉली. तर ते पण तुम्हाला दाखवायचं. बघा लालबागच्या राजाची ट्रॉली. रंगकाम वगैरे झालं आहे. मित्रांनो तिथून घरी आलो आणि डायरेक्ट प्रॅक्टिसला गेलो. आणि जस्ट आता प्रॅक्टिसवरनं आलो आहे आणि आता घरी चाललो आहे परत. खूप दमलो आहे. प्रॅक्टिसचे तर काय ब्लॉग बी करायला भेटला नाही आणि माझ्यासोबत नाडा आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.